नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA यांच्यामार्फत गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील सरळ सेवे पद्धतीने पदं भरली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना 20 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये सहाय्यक अभियंता स्थापत्य, रेलपथ, संकेत व दूरसंचारण, उपनियोजक, सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, रेलपथ, विद्युत, संकेत व दूरसंचार, सहाय्यक समाज विकास अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, उद्यान विद्या सहाय्यक, उपलेखापाल, लघुटंकलेखक, भूमापक आणि संगणन तंत्रज्ञ यासारखी विविध 16 संवर्गातील एकूण 235 पदं या ठिकाणी भरली जाणार आहे. बंपर अशी पदं असणार आहे. कायमस्वरूपी जॉब जर 2026मध्ये तुम्हाला पाहिजे असेल आणि तो देखील महाराष्ट्रात, तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं. या प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, तसेच किती पगार दिला जाणार आहे हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर्वाधिक पगार 7व्या वेतन आयोगानुसार सहाय्यक अभियंता या पदासाठी दिला जाणार आहे. 56,100 ते 1,77,500 या स्केलनुसार हा पगार असणार आहे. या पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील महाराष्ट्र शासनामार्फत म्हणजेच MMRDA मार्फत दिले जाणार आहे. आता या पदांसाठी ऑलरेडी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. 18 फेब्रुवारी 2026 ते 20 मार्च 2026 या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करू शकणार आहात. यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बाकी संपूर्ण सूचना वेळोवेळी तुम्हाला प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता या प्रत्येक पदासाठी नेमकी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे, ज्या जागा दिल्या जात आहे त्या जागांचं नेमकी कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केलं गेलं आहे, संपूर्ण डिटेल बघू शकणार आहात. यामध्ये पहिलं जे पद आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य, S20 नुसार 56,100 ते 1,77,500 अशा स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. 7 जागेंचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी आणि 5 वर्षाचा अनुभव दिलेल्या फील्डचा उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे. त्यानंतर पुढचं जे पद आहे सहाय्यक अभियंता रेलपथ, याही पदासाठी 1 जागा असणार आहे. सेम स्केलनुसार पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे आणि याहीसाठी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी आणि 5 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे. नंतर सहाय्यक अभियंता संकेत व दूरसंचारण गट अ वर्गाचं हे पद आहे, ज्यासाठी 56,100 ते 1,77,500 अशा स्केलनुसार पगार दिला जाणार आहे. 1 जागा असणार आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधनं उमेदवारांची पदवी असणं आवश्यक असणार आहे. या पदासाठी देखील 5 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे. पुढचं जे पद आहे उपनियोजक, 56,100 ते 1,77,500 असा जबरदस्त पगार गट अ वर्गाच्या या पदासाठी दिला जाणार आहे. 29 जागा असणार आहे आणि यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्रज्ञ किंवा स्थापत्य अभियांत्रिकी किंवा नियोजन यामधली पदवी उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त ऑल इंडिया काउन्सिलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी मान्यता दिलेली नगर नियोजनातील पदव्युत्तर पदवी देखील उमेदवारांकडे मागितलेली आहे. पुढचं पद आहे सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक गट ब वर्गाचं पद आहे. 44,900 ते 42,400 असा जबरदस्त पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे. 4 जागा असणार आहे. जागांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यासाठी मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी असलेल्या उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे. या व्यतिरिक्त 5 वर्षाचा अनुभव भूमी व मिळकत विषय कामकाज हाताळण्याचा उमेदवारांकडं या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये मित्रांनो विधी शाखेची अथवा व्यवस्थापन मिळकत व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा पदविका तुमच्याकडे असेल तर तुम्हाला विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता म्हणजेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी 38,600 ते 1,22,800 इतका पगार उमेदवारांना दिला जाणार आहे. 82 जागा असणार आहे. जागेंचं कॅटेगरीनुसार विभाजन तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा पदविका म्हणजे डिग्री किंवा डिप्लोमा आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. पुढचं पद आहे सहाय्यक अभियंता म्हणजेच कनिष्ठ अभियंता रेलपथ गट ब वर्गाचं हे पद आहे, ज्यासाठी 38,600 ते 1,22,800 इतका पगार दिला जाणार आहे. 4 जागा असणार आहे आणि यासाठी देखील सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा पदविका आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत याही पदासाठी 16 जागा असणार आहे. जबरदस्त असा पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजेच विद्युत अभियांत्रिकीची पदवी किंवा पदविका उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे. 2 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेला आहे. पुढचं पद आहे सहाय्यक अभियंता म्हणजेच कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचारण, यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधनं पदवी किंवा पदविका आणि 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे.
त्यानंतर सहाय्यक समाज विकास अधिकारी या पदासाठी देखील S15 या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. 7 जागा असणार आहे. जागांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे MSW आणि 3 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे. पुढचं पद आहे सहाय्यक विधी अधिकारी. 41,800 ते 1,32,300 असा पगार असणार आहे. 4 जागा असणार आहे. यासाठी देखील उमेदवारांचं लॉमधनं पदवी आणि 3 वर्षाचा ॲज अ ॲडव्होकेट एक्सपिरियन्स हायकोर्टचा असणं आवश्यक असणार आहे. उद्यान विद्या सहाय्यक या पदासाठी 2 जागा असणार आहे. या 2 जागेचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यासाठी वनस्पतीशास्त्र, कृषीशास्त्र, उद्यान विद्याशास्त्र किंवा वनशास्त्र या विषयातनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे. याही पदासाठी 5 वर्षाचा कमीत कमी अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. उपलेखापाल याही पदासाठी तुम्ही बघू शकता. 33 जागा असणार आहे आणि या जागांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या पदासाठी देखील 60% गुणांसहित वाणिज्य शाखेतील पदवी उमेदवारांची असणं आवश्यक असणार आहे. 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. लघुटंक लेखक या पदासाठी 10 जागा असणार आहे आणि यासाठी कमीत कमी 10वी उमेदवारांची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त 40 वर्ड पर मिनिट का टायपिंग स्पीड किंवा 80 शॉर्ट हँड इतका स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर भूमापक 25,500 ते 81,100 या स्केलनुसार पगार दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाची किंवा तत्सम संस्थेची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वी आणि 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून सर्वेक्षक हा पाठ्यक्रम तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर संगणक तंत्रज्ञ 19,900 ते 63,200 असा पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे. 2 जागा असणार आहे आणि यासाठी 10वी आणि 2 वर्षाचा कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स तुमचा पूर्ण असणं या पदासाठी आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त 7 वर्षाचा अनुभव रिलेव्हंट फील्डचा उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे. तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता कशा पद्धतीने नेमकी तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना दिलेल्या या संकेतस्थळावरती यायचं आहे. त्यानंतर डिव्हिजन ॲडमिनिस्ट्रेशन रिक्रुटमेंट या टॅबवरती जाऊन तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायची आहे. प्रोफाईल तयार केली असेल तर ती अद्ययावत करायची आहे. यावेळी तुम्हाला तुमचे संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिलअप करायचे आहे. यामध्ये तुमचा फोटोग्राफ, सिग्नेचर, डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे. संपूर्ण माहिती अचूक भरायची आहे आणि वेळेत तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. यामध्ये खुल्या प्रवर्तित उमेदवारांसाठी 1,000 रुपये तर मागास प्रवर्तित उमेदवारांसाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. यामध्ये माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिकांसाठी मात्र परीक्षा शुल्क माफ असणार आहे. परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहात. ते देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता या पदांसाठी परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे ते देखील तुम्ही बघू शकता. 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. प्रत्येक पोस्ट वाईज हेच एक्झामचं स्वरूप असणार आहे. हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. यामध्ये फक्त भूमापक आणि लघुटंक लेखक या 2 पदांसाठी 120 गुणांची तुमची या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम असणार आहे. उरलेले 80 गुण जे आहे ते व्यावसायिक चाचणीसाठी दिले जाणार आहे. बाकी सर्व पदांसाठी 200 गुणांची डायरेक्टली एक्झाम असणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची अशी एक्झाम असणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 38च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. मात्र राखीव परत उमेदवारांना 43 वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे. या व्यतिरिक्त दिव्यांग माजी सैनिक, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 45 वर्ष तर दिव्यांग उमेदवार, पदवीधर, अंशकालीन उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बाकी संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी बघू शकता. निवड प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. ऑनलाईन एक्झाम पास झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलावलं जाणार आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे. यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यावरती ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी आहे त्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे. अर्ज भरतेवेळी कोणकोणते कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे त्या सर्व कागदपत्राची डिटेल्स तुम्ही या ठिकाणी या PDF बघू शकता. तुमच्या माहितीसाठी ही PDF देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.